माझ्यामुळं काय थांबायला नको, चला जाऊया. चला ग, हात द्या ग बाई. उठा मामा, हात द्या की जरा. उठ गाय, उठ. काय होतंय? मारायला लागली का माझ्या आडवा ग बाय ग. रस्त्यात कुठे झोपाला येणाऱ्या जाणाऱ्यांनी कसं जावं देवाला? अरे तुझा पिरू कापला तुझा. अरे काय येणार आहे जाणार आहे? माणसाला काय झालं, येणार जायचं काय बघतोय? आणि मामा जा. हो भाऊ, हो भाऊ. माझी सासू झालंय त्याला काय? नाही नाही काय नाही होणार. दमन हो शामराव, एक काम करा, या ना कोरपड घेऊन या, कोरपड. उरटीने पाय ना. आता इथे कोरपड कुठे शोधू? अरे डोंगर आहे, इथे कोरपड नाही, फार फारचा गोरपड सापडेल. किती भागे भागे चाली राहिनी, पुढे पुढी राही ना. चाल लवकर चाल. माडी, हो माडी, पाणी ले. श्याम्या चाल रे. हा, ते बसून राहिलो ना तर वर जायला त्रास होणार. चल थोडसा दम खाईले तू. चेते चाल ना ग, बसूया नको. ओ दादा, मी बोलले. मला वाटलं कुत्रा भुकलं का काय की. अरे सॉरी काकी. ए चेतू थोडस हळू बोल म्हटलं. हा, लोकांना वाटून राहिलं कुत्तरडा आरडून राहिलं म्हणून. अजून वाव कर म्हणजे कुत्तरडे येतील तुला चावायला. अरे माणसाला समजाडू शकतो आपण, कुत्तरड्याला कुठे समजाडणार आहे आपण? कसं बोलताय हो? काय म्हणता माने मामा? काय पिशवीत आणलंय? आयरणी भाषा घेऊन आलाय काय? यायचं का? काय झालं आय? काय ग, काय दम गेला का ग आय? दम गेला का? चल ना ग लवकर लवकर. ते आता पोहोचलोच आहे आय आपण. 150 पायऱ्या आहेत फक्त. हे नाही ग बाई, 150 पायऱ्या नाही चढायच्या आता. अरे हाड म्हणलं की आय हाय माझी. असं आहे? नाही मला वाटलं कुत्र्याची कळवण लागली का काय माग. हो आई, दादा, तुमचा पेरू कापून देऊ का? ताई जाऊ द्या. कुत्र्याचा काकडे कापू का? हो आई दमाने घ्या. थोडस काय ना हळू आवाजात बोला. त्याला कुत्तरडे वाटते ठीक आहे, पण बिबटेला कुत्तरडे वाटलो ना अवघड होऊन जाईल. ओ बिबटे फिरतेत बरं इकडं. बापरे. चला ना हो, आयाला उचला ना, चला ना. अरे 10 मिनिट झाले, तिलाच उचलतोय ना. श्याम्या तुला कधी उचलायला मिळेल त्याची वाट बघतोय. काकडी खावा. काकडी खायला आलो मी इथे. मग जरा कड काढा की, कशाला आलोय आपण इकडं? आता डोब्याच्या पायावर डोळ्यानं डोकं ठेवायचं, कळलं का? नवस बोलला की त्याच्या ह्याला पाळणा हलणारच. अरे पाळणा हलायला तो आकाश पाळणा बाजूला झाला पाहिजे ना आमच्या मधून. असं बोलताय तुम्हाला? अरे मामा, ही जी सांडा आहे ना, आता सुद्धा तिच्या आईचाच हात धरून चालते का? कुकुल बाळ आहे का? इकडे या तुम्ही, इकडे वर जाताना
आपल्या मागचे वर जाऊन पुढे जाऊन दर्शन घेऊन खाली उतरून पार घरी पोहोचले तरी दल्ली इथेच आहे. नवस फिडून येत ना ते बाळ घेऊन येतील तरी हाई दल्ली ना आठच पटी राहायची. बोला ना तू. जावय बापू असं ऐक. असं काय म्हणता हो हा? तुमच्या दोघांचा नवस बोलायला चालू ना इतकी वर आपण नाही तर काय एवढ्या वर यायच्या ऐवजी वेळीची वर गेले असत्या तर संसार सुखाच्या झाला असता. कसं बोलता हो आयोला कसं बोलतोय आणि काय बोलतोय. जाऊ दे बाई माझ्यामुळं काय थांबायला नको चला जाऊया चला ग हात द्या ग बाई चला, उठा मामा हात द्या की जरा उठ गाय उठ. अगं, मला इथं हाडगा हाडगा. काय चालू आहे म्हातारीला? काय झालं? काय होतंय आयो गाय 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 त्यांना झोपवा छाती दो मामा छाती मारायला लागली का माझ्या आडवा ग बाय ग आय ग बाय बाबा रस्त्यात कुठं झोपाला येणाऱ्या जाणाऱ्यांनी कसं जावं देवाला. अरे तुझा पिरू कापला तुझा. अरे काय येणार आहे जाणार आहे. माणसाला काय झालं आणि येणार जायचं काय बघतोय. हो भाऊ, हो भाऊ. माझी कळण झालंय त्याला काय. आय ग आय ग आय ग आय ग आय ग या आय ग नाही नाही आयो काय नाही होणार दमन तुला दमन काय? दमन 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 हो हो ए, शामराव एक काम करा या ना कोरपड घेऊन या कोरपड. आय ग उरटीने पाय ना आता इथे कोरपड कुठे शोधू. अरे डोंगर आहे इथे कोरपड नाही फार फारचा गोरपड सापडेल. आयो गप गाय छातीत कळमळायला लागली का बाई ऐकून बस मला तरी ऐकून. मरायला टेकली पण किडे काही कमी होत नाही अरे तिथे. घ्या बसा. आय ग आय ग आय ग चालले कोरपड घेऊन या कोरपड घेऊन या. तोंडाव कुठं मारतात हळू चालले का बाईचे तू चालले ग देव दिसायला लागला मला मामी. चालले ग बाई मी आम्ही चालले हे बघा आता गेलाय कोरफड आणायला गेलाय. कोरफड आहे की नाही छातीच्या दुखण्यावर एकदम जालीम औषध आहे. आता काय करायचं कोरपडीच्या रसामध्ये वाज आंबे हळद टाकायची लसणाच्या 4 पाकळ्या टाकायच्या होय का 4च टाकायच्या 3 पण नाही 5 पण नाही होय का आलं का लक्षात. आणि ती कडुलिंबाची 2 पालं टाकायची होय का 1 पण नाही 3 पण नाही 2च टाकायची फक्त. होय, होय, होय. अरे थांबा ना तुमच्यासाठी चाललंय सगळं. काय कशाला आयोला थांबा जरा. वेलची टाकायची निरगुडीचा पाला टाकायचा जास्वंदीचा रस असतो ना फुलाचा रस करायचा आणि तो टाकायचा सगळं एकत्र घ्यायचं सगळं चांगलं कुटून काढायचं कुटून चांगलं घुसळायचं आय ग सगळं एवढा हलवायचं. मोठा उपाय सांगू नका की सांगून होईपर्यंत मरीन मी चालले ग बाई असं बोल ना, थांबा. थांबा. पाठीतली चढते ग वर का? आय ग बाई, ही बाई चढायला लागली का छातीत वा, 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 वा. काय काय पाणी नाही, चाललंय का बाई मी काय नाही. वा, वा. हे मी जोबा दिसायला लागला ग मला बाई नका बोलू. नका बोलू काय उचला ना आयोला उचला ना माझ्याच्याने नाही उचलणार आता त्यांना आता एम एस जोबात उचलेल. काय नाही का लागा? लाज वाटते का कसं अरे कोणात ताकद आहे यांना उचलायची. पडशील ना असं नको बोलू एक माणूस लागणार आहे का त्यांना उचलायला. वा, 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 वा. हा ना. एवढं दूर येते. थांबा थांबा ए पोऱ्या ए पोऱ्या जा जा डॉक्टर घेऊन ये, जा. अहो इथं कुठला डॉक्टर इथं फक्त एमएजोबाल डॉक्टर. हे बघा इथं जे काय होतंय ना ते त्या देवाच्या मनाप्रमाणे होतंय बघा. ओ दादा ऐका ना यांची जरा हालत खराब आहे हा ना दवाखान्यात न्यावं लागेल. खाली जाऊन एक 5-6 माणसं आणता का. जाऊ उचलल्या जाणार नाही ना त्या म्हणून म्हटलं. अहो आता ह्यांना उचलायचं म्हणजे 7-8 माणसं लागतील ना. हा नक्की आहे. पण आता एवढ्या मोठ्या उन्हात खाली कोण माणसं असणार आहे तो. 300 पायऱ्या खाली जायचं परत 300 पायऱ्या वर यायचं. ह्याच्यापेक्षा काय म्हणतो मी काय 150 पायऱ्या वरी जातो वरती पालखी उचलणारी माणसं असतात का पालखीवाले त्यांना घेऊन येतो. चालते 1000 रुपये लागतील बरं का. चालेल हा. नाही चलेल तसं नाही. मग? 1000 म्हणजे प्रत्येकी 1000 म्हणजे 8 माणसाचे 8000 होणार. अहो दिले जा लवकर जा लवकर पळालो. लवकर घेऊन या पटाक आय ग आय ग आय ग नाही ग आता नाही होणार ग 150 पायऱ्या चढायचं आणि उतरायचं ह्याचं कमिशन माझं 700 रुपये. अरे दिलं बाबा जा लवकर घेऊन ये माणसं जा लवकर या. आय ग बाई अरे ना मामा. तू ग देव दिसायला लागला ग मला मामी हो मामी हे बघा पालखीची माणसं येते ती म्हणजे देवाची माणसं येते ती तुम्हाला उचलाय 8000 रुपये ठरले तर या तवर धीर सोडू नका 8000 वाया जातील नाही तर. अरे धीर सोडला तर सोडला काय होणार आहे कसं बी करून त्यांना खाली तर न्यावंच लागेल ना. बसू नका हो उचला उचला ना हो. या शामराव, आयोला उचला, मी उचलतो मी. सावकाश मामी मामी
तुम्ही पण जोर लावा किंवा जरा काय काय वर केले ते तुम्ही जोर लावा पाय जमिनीवर ठेवा ते आमचा फक्त आधार घ्या हो. अरे खाली नाही जोर लावायचा वर जोर लावा खाली लागते ते उरे तीन बाय. हा, 1 2 काय झालं बापरे. काय झालं कळाली माझ्या बरोबर सोबत झाली वर यायला हो मामी का बसा माझं बरगड्याचं दुख नाही जरा येतोय मध्ये मध्ये वर आऊ चालले ग काय गाय नको ना ग असं बोलू तू असं बोलू नको बोलू नको काय सांगणार हा? काय 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 करायचं आता? अरे नको ना. अरे दम कुठून मरून जाईल ती ना. काय चालू आहे तुझं? मामी हो अरे हे आपोआप होणारे तो गुन्हा कायला अंगावर घेते तू. यार काय करायचं शामराव आता अरे आपण काय करणार रे. एखादा कोणी नवीन येणार असेल तर जुन्याला जावंच लागतं. निसर्गाचा नियम आहे. जुनी पानं गळतात तेव्हा नवे कोंब फुटतात. अरे ह्याच्या वाक्यांच्या तर ह्याच्या काय वा म्हणली होती ना मी म्हणली होती यांना नाही सोसवणार नको नेऊया यांना पण नाही मायसले पिशवी घ्या पिशवी घ्या तो- त्यात गावाला. तो- problem आहे ना. वलती हाऊस माय असले मला पण जायचं घेऊन आलो आपण तो तर प्रॉब्लेम आहे ना यांच्या पोरांना प्रायव्हसीच मिळू देत नाही. माने मामा आ, हिला आहे ना चादरीत मी एकदा रेडियम दाखवत होतो. मला पण बघू म्हणून या घुसल्या चादरीत घुसल्या या. अरे पण तुम्हाला बी काय मस्ती आहे चादरीत गेल्यावर रेडियम धावतोय का कोण तुमच्या लगा गाडी आहे ना तुमच्या रेडियमची साथ सोडली आता काय तुम्ही एक बोंबलत बसा आता तू बाई चालले ग बाय नाही, काय लागला बघ बाई मामी. आय ग तोंडात माझ्या गंगाजल टाका हो गंगाजल. अरे आता काय गंगाजल आणायला उत्तर प्रदेशला जाऊ. ए बाबा नको रे बाबा आहे गा हिऱ्याचं पाणी आहे ते पिणार का इधर. पाणी जिरा पाणी सावकाश सावकाश पी सावकाश पी प्या, प्या. हा शाबास हा शाबास बस बस ऐका हा. देव दिसला ग बाई देव व्हायला लागला ग बाई बोलू आम्ही जातो आमच्या गावा आमचा आता राम राम घ्या घेतला राम घेतला निवांतच्या. मामी माझ्याकडे प्राण सोडले हो आयाने चेते रडू नको चेते चेते रडू नको देवाच्या पायरीवर सोडलाय ग त्यांना मुक्ती मिळणार आया उठ ना काय मी कोणाकडे हे बघू मला कोणाचा आधार आहे उठ ना काय उठ ना अरे तुझं वाबाड फोडलं पाहिजे. अरे कशाला कोकणली वरून ठेचून आणलं तिला. चेते आहे ग बाई चेते आहे अग जावय बापू हा, बोला. आहे ग. माझ्या नातवंडाचं तोंड बघायची इच्छा होती हो ती पुरी नाही केली तुम्ही हो आई तुम्ही मला माझ्या बायकोचं तोंड बघू दिलं नाही कधी. हा आणि नातवंडाचं तोंड कुठून दाखवू मी तुम्हाला. माझं तोंड दाखवायची लाज वाटते मला. गावात कोणाला पण सिंगल बेड हवा असेल ना आधी मला विचारतात. जावय बापू नाही ग नाही ग ए शावय दलिंदर अवस्था झालीये माझी. जावय बापू हं. आता जाता माझी शेवटची इच्छा पूर्ण करा हो सांगा आहे ग. मला जर नातू झालं तर त्याचं नाव फाकडू ठेवा आहे ग आणि मला जर नात झाली तर तिचं नाव फाकडी ठेवा आहे ग. आकडू फाकडी किती गंदी पटक नाव आहे ती.
हे अशी नावं नाही ठेवणार माझ्या नातवंडांची. काय हो कसं बोलता हो माझ्या आयाची शेवटची इच्छा पूर्ण करा ना हो. अरे हे तू पूर्ण केली असती पण जाता जाता आपली पिढी बर्बाद करून चालल्या ना त्या हा ना. ओ आई 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 दुसरी इच्छा सांगा ना कुठं. काय हो हीच माझी इच्छा आहे. माझा जीव अडकून राहील हो नाही 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 जीव नका अडकू जीव नका अडकू सोडून द्या सोडून द्या सोडून द्या हा. आता काही दाबून ठेवू नका हे कटपणा सोडा हट्ट सोडा जाऊ द्या जे जाते ते मी फाकडू फाकडी ठेवतो काही श्याम्या काय फाकडू फाकडी यासली नावं नाही ठेवायची माझ्या नातवंडांची. अरे नकोपेक्षा बरं आहे ना फाकडू फाकडी काहीतरी अशी गंदी पटक नावं कसं वाटेल ते. फाकडू श्याम राजपूत नाही 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 नाही. अरे अरे होऊ तर दे ना आधी तुला नातू नात काहीच नाहीये म्हणून लोक नावं ठेवतात तिकडे नाही लक्ष जात का तुझं. आणि माडी मला जर निम्मन वेळ मिळाला ना माझा हातला आवाज सांगतोय मला जुळ होईल. पोर काय झाला फाकडू पोरगी झाली फाकडी फाकडू फाकडी आई 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 फाकडू फाकडी नावं ठेवतो ठेवतो हा जावय बापू हा हा जावय बापू माझ्या पोरीला सांभाळावं. सांभाळतो तिला आधी माझ्या ताब्यात येऊ द्या. जावय बापू हा हा प्रेमाने संसार करावं. अरे तुम्ही करू होता द्या. जावय बापू माझ्या चेतूला रात्री झोपत चालायची सवय आहे हो. काळजी करू नका तिला झोपूच देत नाही मी आता वर्षभर. आहे ग बाय अरे काय लाज आहे का सांभाळावं तुम्हाला आहे ग बाय एवढं काय लावायला का तुम्ही चालले ग बाय. अरे जेवता जेवता सगळे बोटा चाटून चाटून जेवत असतील आणि तुमचा उपवास असेल ना तेव्हा हे असं होतं हे असं. आहे ग, जाते. आता नाही होणार माझा कुणाला त्रास. राजा राणीचा संसार करा ग निघा बाय. निघा निघा आम्ही आले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा. चेता चेता रडू नको बेटा रडू नको आपल्या हातात नसतं का काय म्हणतात आई. मामी मामी म्हणतात आई. छाती छाती रिकामी झाल्यासारखे वाटले ग बाय. ते पोटावर दाब पडला का नाही गॅस बाहेर पडला वाटतं सगळा याच बाहेर पडला ग. हाय ग फुलासारखी झाली बॉडी. वाटते ना आहे ग बरं वाटतं ग. अरे काय बा बघितलं इकडे घ्यायचं इकडे मला निघाला गॅस गॅस होता गॅस. गॅस निघणार नाही तर काय होईल. खाली एवढं गप्प गप्प खाल्लं हॉटेलमध्ये भजे आहेत का द्या समोसा आहे का द्या खाल्लं नुसतं खाऊ गुल्ली कुठली. बोलतो चला आता पायऱ्या चढायला घ्या. हा, चला. जावई बापू. चला सतरंजी घ्या सतरंजी सतरंजी घ्या. अहो, सतरंजी. घ्या घ्या किंवा जरा मग कशाला उड्या मारायचा बॉम्बला आहे का? नाही बॉडी एकदम फुलासारखी झाली. चला आई ग बाय. या ग या इथं वर घे वर व, चला अगं चढ ना ग चला इथं आहे आणि काकी हो माने मामा ओ काकी माने मामा ओ काकी हो भाषेची पिशवी घेतली ना घेतली हो चला ये ग. ये ग. चाल, अगं नीट चाल. एम एस जो बापर आहे ना तो पण माझा संटे पण दूर नाही करू शकत. त्या माय लेकीन समोर हात टेकले त्याने. तुम्ही जा मी नाही येत. अच्छा नाही तुम्ही जा मी नाही येत.
अच्छा मी त्या काकडीवाल्याचे पेरू विकतो मी काकडीवाल्याचे पेरू मी पेरू काय विकतो. चला की.